तर भावांना आम्ही आत्ता प्रत्यक्ष इथं आलो होतो मी आणि बसलो जरा. आजचा दिवस काय आता जाऊ दे, झाला सगळा एक नंबर दिवस गेला आजचा, त्याचा काही सीन नाही. बसल्या प्रतीक म्हणलं, फोन लावला, म्हणलं मी सोलकढी बनवते. म्हणलं सोलकढी बघू आता. भाऊ घरात रेसिपी केली, तिने घरी बनवली. आता मी ट्राय करून बघतो. भाऊने आणली. भाऊ बनवली काय? बघू जरा. बाटलीला तर काय रंग आहे ना, हो का, गुलाबी रंग, बेबी पिंक पण दिसा ना. आणि बाटली बघा कशात, कुठल्या ह्याच्यात आणली, घरगुती काय टाकून आणले मला माहित नाही त्याच्यात, तरी पिऊन बघतो एकदा. बघू. घरगुती रंग टाकतात. चांगले. नाही चांगले, खरं चांगले. अजून एक घोट घेऊन बघू जरा. चांगलं आहे, फक्त घशाला जरा हे होते, झणझणीत आहे, जरा जास्त तिखट. हिरवी मिरची जरा जास्त वाटते. बाकी खोबऱ्याचं वगैरे सगळं चांगलं वाटते. हिरवी मिरचीमुळे घशाला जरा जास्त शेक बसतोय आम्हाला. बसलाच पाहिजे. तिखट आहे, चांगले. दूध टाकलं, काय टाकलं, रेसिपी आम्हाला नंतर होय. बरं जाऊ दे, एवढीच होती सोलकढी. लागते चांगली. तुम्हाला रेसिपी भाऊ सांगतील. चांगली पावसाच्या वातावरणात गारगार एकदम. इकडे दिसत नसल, एक नंबर. ही आमची एनर्जी ड्रिंक. बाकी काय पेत नाही आम्ही तसला. एकच सोलकढी लवर. हॅशटॅग सोलकढी लवर. लावा ताकद. लावा ताकद. तुझ्या नादालाच लागायचं नाही कोणी. एकच नंबर. विषय खोल. शेवट. नाद केलाय वाघानं. नाद केलाय वाघानं. शेवटच एकदम आखरी. काय रागानं नाद केलाय वाघानं. बघतोस काय रागानं. सोलकडी गेली वाघानं. भावा सोलकडी गेली वाघानं. पिऊन बघितली, एक नंबर. एकच नंबर भावा. कशी क्वालिटी. आता स्वतः केला क्वालिटी लागणार. जाऊ दे, ब्लॉग इथं एंड. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब.